नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मार्च 2026 वेतन पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मार्च 2026 चे राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे पाहूया। मार्च 2026 च्या वेतन तसेच पेन्शन सोबत राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डीए वाढीची थकबाकी मिळणार आहे। 4 महिन्यांची वाढीव थकबाकी जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिने कालावधीमध्ये डीए वाढीची थकबाकी ही मार्च महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार आहे। याकरिता 3% डीए वाढीचे तक्ते संबंधित आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवायचे आहेत। सदर 4 महिने डीए वाढीची रक्कम ही मार्च पेड इन एप्रिल वेतन पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे। यामुळे वेतनात किमान 450 रुपये इतकी वाढ तर कमाल 6000 रुपये इतकी वाढ होईल। यामुळे एकूण वेतन तसेच पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमधील डीए वाढीची थकबाकी अदा करणे संदर्भात शासन निर्णय नंतर नव्याने निर्गमित केला जाणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।